नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. 10/6/2024 रोजी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रसिद्धीपत्र जारी केलेले आहे. हे प्रसिद्धीपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रसिद्धीपत्रामध्ये म्हटले आहे की पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही. याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यात आज मान्यता प्राप्त झाली आहे. म्हणजे यावरून आपणास समजते की आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही. याबाबत सर्व खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत म्हणजे जे विथ इंटरव्ह्यूचे पदभरती आहे त्याची प्रक्रिया व्यवस्थित राबवावी. याबाबत मान्यता निवडणूक आयोगाने दिलेली आहे. दिनांक 25/2/2024 रोजी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीत उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनाला पूर्ण करता येईल. म्हणजे जे विथआउट इंटरव्ह्यूचे जे कॅन्डिडेट होते त्यांची जी राहिलेली 11,000 कॅन्डिडेट होते त्यांची निवड यादी लागलेली होती. त्यातून राहिलेली जी पदे होते जे विथआउट इंटरव्ह्यूचे होते तीसुद्धा पूर्ण करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. म्हणजे समांतर आरक्षणाची पदे आहेत त्यांच्या जे विभागानुसार मागवण्यात आलेले आहे त्यांची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यात ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास सक्षम भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्याची विनंती केली आहे. जे माजी सैनिक आहेत त्यांच्या जागा ज्या रिक्त राहिलेल्या आहेत त्या जागा त्याच प्रवर्गामध्ये रूपांतरित केल्या जातील आणि त्या जागासुद्धा भरल्या जातील. समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. म्हणजे जे पवित्र पोर्टलवर जे प्रसिद्धीपत्र जारी होते त्यावर फक्त विश्वास ठेवावा. बुलेटिनद्वारे वेळोवेळी देवळात माहिती प्रसारित करण्यात येईल. जी माहिती पोर्टलवर येईल त्यावर विश्वास ठेवायची, जी अतिरिक्त माहिती आहे त्यावर ठेवू नये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.